काल मराठी भाषा दिन झाला. प्रत्येकानेच मराठी भाषेबद्दल काही ना काही ऐकलं असेल, वाचलं असेल, मराठी भाषा जोपासावी विचार केला असेल. कशी जोपासायची, कशी काय प्रयत्न करता येते, कधी विचार केला आहे का? मराठीतले संत वगैरे तरी माहीत आहेत का? तुम्ही कधी कानडा राजा पंढरीचा ऐकला असेल तर ही लाईन नक्की ऐकली असेल. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर कधी विचार केलाय का की वाली दामाजींचा, हे दामाजी कोण होते आणि पांडुरंग त्यांचा वाली कसं काय झाला? नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ब्रोकन टूथ. तर मी जेव्हा लहान होते तेव्हा सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणतात असं खूप वेळा ऐकलं होतं. तर मी सोलापूरचे आहे आणि मी माझ्या पप्पांना विचारलं की आपण तर ज्वारी पिकवत नाही, आपण ऊस लावतो, केळी लावतो, मग सोलापूरला ज्वारीचं कोठार कसं काय म्हणतात? मग कोण पिकवतं ही ज्वारी इतकी की ते सोलापूरला ज्वारीचं कोठार म्हणलं जाते? तेव्हा मला माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती संत दामाजींची. तर मी आज तुम्हाला सांगते. तर दामाजी हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावचे. मंगळवेढ्यामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये संत दामाजी, संत चोखामेळा आणि कानोपात्रा हे 3 संत जास्त प्रसिद्धी पावलेले संत आहेत. तर संत दामाजी हे बिदरच्या महमद शहाच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून काम करत होते. अब्दुलशाहीच्या लढाईत विजय प्राप्त केल्यानंतर त्यांना सेनापतीवरून खजिनदार हे पद मिळालं होतं आणि त्यानंतर थोडी हुशारी दाखवल्यानंतर त्यांना मंगळवेढ्याचे मामलेदार बनवले होते. एके दिवशी 1376 भीषण दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात आणि त्यानंतर 1377मध्येही पाऊस पडला नाही आणि 1378मध्येही पाऊस पडला नाही. जनता व्याकुळ झाली होती, अन्न पाण्यासाठी जनता तळमळत होती. अशाच त्या टाईममध्ये एका गरीब ब्राह्मण संत दामाजींच्या घरी आला. दामाजींना त्यांची दया आली आणि त्यांनी जेवायला वाढलं. तो जो ब्राह्मण होता तो जेवायला बसला आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रूच थांबेना, तो रडायला लागला. दामाजींना विचार आला की हा का रडतोय, याला तर मी जेवण दिले. त्यांनी विचारलं त्याला की तुला काय झालं, तुला जेवायला दिलं, तू का रडत आहे? तेव्हा त्यानं सांगितलं की पंढरपुरात माझी बायको आणि मुलं उपाशी बसलेले आहेत, त्यांना सोडून मी कसं जेवू? दामाजींना त्याची दया आली. त्यांनी त्याला पोटभर जेवायला सांगितलं आणि नंतर जेवण झाल्यानंतर त्याला 2 खंडे पोती भरून धान्य दिलं. ते धान्य घेऊन आनंदानं तो गरीब ब्राह्मण त्याच्या कुटुंबाकडे निघाला की आता त्याच्या कुटुंबाच्या भुकेचा विषय संपला. पण एवढं धान्य पाहून भुकेने व्याकुळ झालेली जनतेने ते सर्व धान्य त्याच्याकडून लुटून घेतले. तो ब्राह्मण हताश झाला आणि तिथेच बसला. मग इतकं धान्य आणलं कुठून हे लोकांनी त्याला विचारायला सुरुवात केली. मग त्याने लोकांना दामाजी पंतांबद्दल सांगितलं. लोक दामाजी पंतांकडे खूप आशेने गेले. दामाजी पंतांना सगळी व्यथा सांगितली. दामाजी पंतांना ही दया आली. दामाजी पंत हे वारकरी परंपरेचेच होते, त्यामुळे त्यांना खूप दया आली त्यांची. मग दामाजी पंतांनी विचार केला की काय करावं. त्यानंतर त्यांना सरकाराच्या कोठाराची आठवण आली. त्यांनी सरकाराची सर्व कोठारं रिकामं केली आणि सर्व जनतेमध्ये धान्य वाटून टाकले. काही काळानंतर ती बातमी राजापर्यंत पोहोचली. त्या सरदारानं, त्या बादशानं दामाजी पंतांना निरोप धाडला की त्यांनी लवकरात लवकर हजर व्हावं आणि त्यांना शिक्षा दिली जाणार होती. दामाजी पंतांनी ही बातमी कळताच त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते थेट पंढरपुरात गेले आपल्या विठुरायाची भेट घ्यायला. विठुरायाला शेवटचा एक आलिंगन द्यावायला, शेवटची भेट देण्यासाठी ते विठुरायाकडे गेले. विठुरायाच्या गाभाऱ्यात उभं राहून ते पांडुरंगाला सांगू लागले, पांडुरंगा जातो रे, ह्या जन्माची भेट इतकीच होती. पुढच्या जन्मी पुन्हा येईल तेव्हा पुन्हा तुझ्याच चरणाची सेवा करेल. ह्या जन्मात मात्र एवढीच भेट होती, आता पुन्हा भेट होणे नाही. असं म्हणून ते पांडुरंगाची भेट घेऊन निघाले. पांडुरंग त्याच्या भक्ताच्या कार्यासाठी धावणार नाही असे कसे होईल? पांडुरंगाने विठू महाराजचे रूप घेतले आणि मोहरांची थैली घेऊन बादशाच्या दरबारात पोहोचले आणि बादशाला सांगितलं की तुमचं सर्व धान्य मी जनतेत वाटलं आणि त्याचेही मोबदला आहे. आणि ह्या मोहरात त्यांनी त्या बादशाच्या चरणामध्ये ठेवला. जेव्हा दामाजी पंत तिथे बाकीच्या सरदारांसोबत बादशाच्या महालात पोहोचले तेव्हा दृश्य सगळे वेगळेच होते.
त्यांनी जो विचार केला होता तसं काहीच नाही. बादशाहांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना बोलवलं. त्यानंतर त्यांना कळालं की ते विठू महार नावाचा एक व्यक्ती आला होता आणि त्यानं त्या मोहरा बादशाहाला दिल्या. त्यानंतर त्यांना कळालं हा विठू महार दुसरा तिसरा कोणी नसून हा पांडुरंग होता आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू सावेना असा हा दामाजी पंत आणि आमचे पंढरपूरचे श्रेष्ठ पांडुरंग. तुम्हाला कशी आवडली कथा नक्की सांगा. अशा प्रकारे सोलापूरमध्ये ज्वारी तर पिकवलीच जाते बऱ्याच भागामध्ये आणि सोलापूरला ज्वारीचं कोठार म्हणण्यामागची ही पण एक कथा असावी. आणि सोलापूरमध्ये जेव्हा याल तेव्हा मंगळवेढ्याला दामाजी पंतांच्या समाधीला दामाजी पंतांच्या मंदिराला नक्की भेट द्या. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक ठिकाणे आहेत. अशाच गोष्टी आणि अनेक माहिती ऐकण्यासाठी नक्की फॉलो करा. थँक्यू.